नाही, मी 3 वर्षापासून मला भारतीय जनता पार्टीनेच काम सुरू करायला आलं होतं नाशिक लोकसभेत. मी गेल्या 3 वर्षापासून प्रत्येक गावात प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलो होतो आणि आजचा जो निर्णय झाला हा चुकीचा झालेला आहे. हेमंत गोडसे 10 वर्ष कोणत्याही मतदाराला भेटला नव्हता, लोकांना भेटला नव्हता. त्याच्याबद्दल खूप नाराजी असताना त्याला तिकीट देणं हेच चुकीचं झालं मुळामध्ये. मग आता तुमची भूमिका काय राहणार? भूमिका म्हणजे मी देवेंद्र फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब आणि गिरीश भाऊ महाजन यांना भेटल्यावरच मी निर्णय घेईल. मी आज तरी नाराज आहे. निर्णय चुकीचा झालेला आहे. असा निर्णय जनतेला मान्य नाही, मतदारांना पण मान्य नाही. पण आता महायुतीमध्ये BJP भाजपही बरोबर आहे, मग ते तर तुम्हाला म्हणतीलच तुम्ही त्यांना मदत करा गोडसेंना. नाही, मी बावनकुळे साहेब आणि देवेंद्र फडणवीस आणि गिरीश भाऊंना भेटल्यावरच निर्णय घेईल. बावनकुळे साहेब कालपासून नाशिकमध्ये होते. तुम्ही भेटले, तुम्ही नाराज होते म्हणून तुम्ही आले नाही त्या ठिकाणी. असा निर्णय झाल्यावर नाराजच होणार ना. 3 वर्ष काम केल्यावर, 3 वर्ष तयारी केल्यावर नरेंद्र मोदी साहेबांच्या मी 10 वर्ष जे त्यांनी काम केलं त्याच्या योजनांचे पुस्तकं असतील, माझं मी केलेल्या कामांचं पुस्तक असेल, कॅलेंडर असतील, जनतेपर्यंत जनतेची कामं असतील, अध्यात्माचं काम असेल, त्यासाठी मी इतका फिरलो आणि आज मला खरोखर दुःख वाटतं आहे. माझ्यावर एक अन्याय झालेला आहे. अपक्ष काम बघणार नाही, मी अशी बिंडखोरी करणार नाही. अपक्ष नाही, काही नाही, तसं करणार नाही मी. पक्षश्रेष्ठीने तुम्हाला सांगितल्यावर तुम्हाला हेमंत तो विचार मी नंतर करील. नाही, पण हेमंत गोडसेसाठी तुम्हाला मत मागवण्यासाठी मी नंतर करील त्याचा विचार. आता तुम्ही तुमचे निर्णय ठाम आहे कसल्या निर्णयावर? म्हणजे तुम्ही भेटणार नंतर गिरीश भाऊ, बावनकुळे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटल्याशिवाय काही निर्णय घेणार नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.